नमस्कार. आज तुम्हाला कॅनडामधली कचऱ्याची गाडी दाखवते. तसं तर आपल्या इकडं पण रोज कचऱ्याची गाडी येते, पण इथं सोसायटीमध्ये दिवसाआड कचऱ्याची गाडी येते. आमच्या इकडं दिवसाआड येते, पण नेमकं ती गाडी येते त्यावेळेस मला माहीत नसतं. येताना मी बघत नाही म्हणून व्हिडिओ काढायचा राहून जातो. आज आलेली पाहिली आणि मी पटकन गॅलरीमध्ये जाऊन थांबले. हे असं शेल्टर बांधलेलं आहे दोन्ही बिल्डिंगच्या मध्ये आणि तिथं कचऱ्याचे डबे असतात. ही कचऱ्याची गाडी येते, ते दोन्ही डबे तो माणूस बाहेर घेतो, त्याला खाली चाकं आहेत आणि अशी ती गाडी त्याला हँडलमध्ये घेऊन वरती सगळा कचरा रिकामा करतात. जी बैठी घरं असतात त्यांच्या इकडं वीकली येतात ह्या गाड्या, कारण त्यांचा कचरा जास्त नसतो. पण सोसायटीमध्ये काय होतं, जास्त लोक येऊन रोज त्यांचा कचरा त्या डब्यांमध्ये टाकून जातात, म्हणून इथं दिवसाआड येते गाडी. आपल्यासारखं रोज तिथं कचऱ्याच्या गाडीपाशी कचरा टाकायला जायला नाही लागत. आणि जी गाडी येते त्याच्या आजूबाजूला पण थांबायचं नसतं. त्याच्या गाडीच्या मागं पण लिहिलं आहे की कॉशन. तिथं आजूबाजूला थांबायचंच नाही, कारण ते रिस्की आहे. कारण एवढे मोठे डबे ते अशा 2 हँडलमध्ये घेऊन पूर्ण रिकामी करत असतात, म्हणून सेफ नसतं. ज्यांची खाली घरं असतात त्या लोकांनी त्यांचा कचरा त्यांच्या घराच्या बाहेर एक डस्टबिन असतं मोठं, त्याच्यामध्ये टाकायचा असतो. आणि आठवड्याभराचा कचरा त्यांना वार माहिती असतात की कधी येणार आहे, म्हणून त्या दिवसापर्यंतचा कचरा त्यांनी बाहेर ठेवायचा. आणि कार्डबोर्ड वेगळे ठेवायचे असतात. म्हणजे आपल्याकडं कसं सुका कचरा ओला कचरा असं काय नसतं. इथं प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये कचरा भरून बांधून ठेवायचा असतो, फक्त कार्डबोर्ड वेगळे ठेवायचे असतात. हे असा तो माणूस परत ते जे डबे आहेत ते परत त्या शेल्टरमध्ये नेऊन ठेवतात. आणि एकच माणूस असतो, तोच माणूस पूर्ण सिटीमध्ये फिरत असतो गाडी घेऊन. कधी तुम्ही जर कॅनडामध्ये राहायला आले आणि तुम्हाला माहीत नसणार की तुमच्या इथं कचऱ्याची गाडी कोणत्या दिवशी येते, तर त्यांच्या सिटीच्या पेजवरती त्यांनी गार्बेजचं शेड्यूल दिलेलं असतं की गार्बेज क्लिनिंगसाठी किंवा गार्बेजची व्हेकल कधी येणार आहे त्याचा अख्खा शेड्यूल दिलेला असतो. त्यानुसार तुम्ही तुमचा कचरा घराबाहेर ठेवू शकता किंवा ती गाडी यायच्या आधीच जाऊन कचऱ्यामध्ये टाकू शकता. आता ही गाडी अशीच रिव्हर्समध्ये मागं गेली. मगाशी मी येताना ती दुसऱ्या बिल्डिंगपाशी होती, त्यावेळेस सरळ होती. आता इथं परत रिव्हर्स गेली. आता रिव्हर्स जाऊन परत मागं जाऊन पुढच्या सोसायटीमध्ये सरळ जाईल. आपल्या इथं आधी कचऱ्याच्या गाड्या अशा उघड्याच असायच्या, आता पण अर्ध्या उघड्याच असतात आणि सगळा वास इकडं तिकडं येत असतो. रस्त्याने पण पूर्ण त्या कचऱ्याचा वास येत असतो. पण यांची गाडी बघा पूर्ण बंद आहे. कचरा टाकल्यापासून त्यांनी लगेच बंद करून टाकली. हा जो बॉक्स आहे तो कार्डबोर्ड ओनलीचा आहे, तो रिकामा नाही करत. तो रिकामा करण्यासाठी नंतर दुसरी गाडी येते, कारण त्यांना त्याचे पैसे भेटतात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नवीन असताल तर सबस्क्राईब करा. बाय.